नमस्कार मंडळी. तुम्हा सर्वांची खूप रिक्वेस्ट होती या रेसिपीसाठी म्हणून शेअर करते. तर मी मूग घेतले अख्खे अर्धा किलो, म्हणजे 2 वाट्या आहेत त्या. तर ते स्वच्छ 3-4 पाण्याने मी ते धुतलेले आहेत. आता हे मूग छान परतून घ्यायचे, चांगले कडक होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचे आणि त्यानंतर रवा असं दाणेदार मिक्सरमधून वाटून घ्यायचे. आता कढईमध्ये तूप सोडून घ्यायचं आणि तुपामध्ये हे वाटलेली जी मूग आहे त्याची जी पावडर आहे ती आपण सोडून घ्यायची आणि मस्त परतून घ्यायची. त्याचे काय रवाळ दाणे आहेत ना ते सुद्धा मी बारीक परत वाटले आणि परत टाकलेले आहेत. आता याला सगळं मिळून तूप लागेल किती, तर मी 200 ग्रॅम, बरोबर 200 ग्रॅम तूप याला लागतंच. तर ते परतून घ्यायचं छान आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ते जे काय आहे ना ते टाकलेलं आहे. मनुकेसुद्धा टाकलेत, खसखससुद्धा आवर्जून टाका. आता या लाडूमध्ये मी साखरेऐवजी खडी साखर वापरली आहे, जेणेकरून आपले लाडू एकदम हेल्दी होतील. तुम्हाला आवडत असेल तर गूळसुद्धा टाका. आता त्याच्यावर वेलची टाकायची आणि हे मिश्रण थंड झालं की मगच खडी साखर टाकायची. गरम गरम असताना टाकायचे नाहीत आणि मग लाडू बांधून घ्यायचे. या लाडूची टेस्ट खूप छान लागते, नक्की करून बघा आणि हे तुम्ही सेल पण करू शकता. मी तुम्हाला एकदम परफेक्ट असं त्याचं माप सांगितलेलं आहे. तर आपल्याकडे मुगाचे लाडू आणि हे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत. त्याचप्रमाणे मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, हे सर्वच लाडू ऑर्डरप्रमाणे करून मिळतात. बऱ्याच ताई आहेत ज्या मला जेव्हा ऑर्डर करतात ना तेव्हा त्या मला विचारतात, तू जसं रेसिपी दाखवली आहेस तसेच लाडू करून मिळणार ना? तर हो, मी अगदी तसेच करते. कारण की मी आधी पण सांगितलं आहे, मला माझी क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाईज करायचं नाही आहे. तर आपली ऑर्डर चालू आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की व्हॉट्सअप करा. आपल्याकडे गीर गाईचं देशी तूपसुद्धा मिळतं.